जय मशानकाली माते. मी ज्ञानेश्वर महादेव निंबाळकर, राहणार वांगी नंबर 3, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र. मी यूट्यूबवरती साधना सिद्धी अघोरी चॅनल पाहिला. त्या चॅनलच्या माध्यमातून बेळगावचे गुरुजी यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला. माझ्या आयुष्यातील अडचणी त्यांच्यासोबत मी शेअर केल्या. बोललो की मला असं होतं आहे की माझ्या जीवनामध्ये खूप भरपूर अडचणीत असल्या. त्यांच्यासोबत मी बोललो. मला गुरुजी म्हणले, काळजी करू नको बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. तू बेळगावी ये, माझ्या घरी ये, तुला मी गुरुदीक्षा देतो, तुझ्या आयुष्याचं जीवनाचं कल्याण करतो, तुला अध्यात्मात प्रगती करतो, जी पुढे नेतो अध्यात्मात, तुला अध्यात्म शिकवतो. माझी फी 26,000 रुपये आहे म्हणलं गुरुदीक्षा द्यायची. गुरुजी बोलले. मी गुरुजींना ऑनलाईन 5,000 रुपये पेमेंट केलं. तर त्यांनी ते बुकिंग केलं 5,000. राहिलेली फी तिथं गुरुदीक्षा घेतल्यावर दिली. गुरुजीच्या राहत्या घरी बेळगावी आम्ही गेलो. तिथं गुरुजींनी गुरुदीक्षा दिली. गुरुदीक्षा दिल्यानंतर कशी साधना करायची, काय करायचं ते गुरुजींनी सांगितलं. त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले साधनेचे, व आम्हालाही कसं सांगितलं, आमचं मार्गदर्शन व्यवस्थित केलं. गुरुजींपाशी कोणत्याही प्रकारचा फ्रॉड नाही किंवा फसवायचा विषय नाही. जे आहे ते रिअल आहे, प्रामाणिकपणाने आहे. बाकीच्यांसारखं यूट्यूबवर चॅनल काढायचा, बनवायचा, व्हिडिओ टाकायचे, साधकांची फसवणूक करायची, पैसे उकळायचे, असा गुरुजींपाशी कोणताही प्रकार होत नाही, चालत नाही. आणि काय असेल ते रितसर आहे गुरुजींपाशी. बेळगावी गेल्यानंतर गुरुजींनी गुरुदीक्षा दिली. 48 दिवसाची साधना दिली. 48 दिवसाची साधना करताना अडचणी आल्या, मार्ग निघाला. माझ्या मागच्या ज्या पहिल्या अडचणी होत्या त्या निघून गेल्या कायमच्या. तंत्रबदलाची जी क्रिया होती माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती, माझ्या घरावरती, ती कायमची निघून गेली. व हवन केल्यानंतर एक शक्ती माझ्या घरामध्ये प्रकट आली. ते हवन केल्यानंतर, साधना झाल्यानंतर त्या शक्तीने माझ्या घराची ही ऊर्जा चांगली केली. माझ्या घरातील माझी व माझ्या घरातील प्रत्येक सदस्यांची जी मानसिकता बिघडलेली होती ती नीट झाली. सर्वजण आम्ही आनंदी जीवन जगायला लागलो. आमच्या आयुष्यातून अडचणी नाहीशा झाल्या, दुःख नाहीसं झालं. गुरुजींपाशी गेल्यापासून माझ्या कुटुंबाचं कल्याण झालं. आपण सर्वांना विनंती, गुरुजींपाशी जावा, गुरुदीक्षा घ्या आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करा. आपण स्वतः आपल्या कुटुंबाचं संरक्षण करू शकता. फसवणूक कोणत्याही प्रकारची नाही, फ्रॉड कोणताही नाही. बेळगावमध्ये बसस्टँडवरती राहण्याची सोय आहे. गुरुजींनी गुरुदीक्षा दिली त्या दिवशी त्यांच्या घरी जेवणाचंही नियोजन केलं. प्रत्येक साधकाला, शिष्याला त्यांनी जेवण केलं. प्रत्येक शिष्याला ते फोन करून विचारतात की तू साधना परफेक्ट केली का, तुझा अनुभव काय येईल, तुझा किती फायदा झाला त्या साधनेपासून, असं प्रत्येक शिष्याला गुरुजी विचारतात आणि प्रत्येकाचं व्यवस्थित मार्गदर्शन करतात. मी म्हणाल, माझ्या जीवनाचं त्यांनी सोनं केलं. मला अध्यात्मात त्यांनी पुढं नेलं. अध्यात्म कसा करायचा, कसा नाही, बरोबर योग्य ते मार्गदर्शन गुरुजींनी केलं. आपण सर्वांना विनंती करतो, त्यांच्या सानिध्यात जाऊन तुम्ही अध्यात्म करा, अध्यात्मात तुमची प्रगती करा. तुमच्या जीवनात तुम्ही ह्या मनुष्य जीवनात जन्म घेतला, त्याचं साध्य काहीतरी करा. अध्यात्म करा. अध्यात्माशिवाय कोणताही पर्याय नाही. अध्यात्मात आपल्या सर्वांना मी विनंती करतो, आपण जावा गुरुजीपाशी, गुरुदीक्षा घ्या. स्वतःही मोठं व्हा, दुसऱ्यालाही मोठं करा. अध्यात्माची ओढ स्वतःलाही लागून घ्या, दुसऱ्यालाही लागू द्या. मी व माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींचं मनापासून, हृदयापासून कोटी कोटी आभार मानतो. माझ्या जीवनामध्ये माझ्या पाठीशी गुरुजींचा आशीर्वाद आहे, पण इथून पुढेही राहणार. ही आपल्या सर्वांना विनंती की आपण जावा, गुरुदीक्षा घ्या आणि आपलं कल्याण करून घ्या. जय मशानकाली. धन्यवाद गुरुजी. नमस्कार. मी जय मशानकाली माते. मी ज्ञानेश्वर महादेव निंबाळकर, राहणार वांगी नंबर 3, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मी यूट्यूबवरती साधना सिद्धी अघोरी चॅनल
पहिला माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी होत्या. मी त्या चॅनलच्या माध्यमातून बेळगावला गुरुजींशी संपर्क केला. गुरुजींनी सांगितलं त्या दिवशी मी गुरुजींपाशी गेलो. गुरुजींनी गुरुदीक्षा दिली. 48 दिवसाची साधना दिली मला. ती मी पूर्ण केली. ती साधना पूर्ण केल्यावर गुरुदीक्षा देताना गुरुजींनी एक शक्ती मला दिली ती. 48 दिवस झाल्यानंतर मी हवन केला. हवन केल्यानंतर माझ्या घरामध्ये एक शक्ती आली. त्या शक्तीने जी भूतबाधा, जे माझ्या घरावरती संकट होतं ते निघून गेलं. माझ्या आयुष्याचं जीवनाचं सोनं झालं. गुरुजींकडे फ्रॉड काही नाही. काय आहे ते इमानदारीने आहे. गुरुजी प्रत्येक शिष्याला आपुलकीने, जिव्हाळ्याने साधना सिद्धी देतात. प्रत्येक शिष्याकडून साधना ते पूर्ण करून घेतात. शिष्याचं कल्याण करतात. शिष्याच्या आयुष्याचं सोनं करतात. असे गुरुजी भेटणं ह्या कलियुगामध्ये खरं तर अवघड आहे. पण असे चांगले गुरुजी भेटलेत. गुरुजीच्या माध्यमातून साधना केली. माझ्या मागची पीडा निघून गेली. माझं जीवन सुंदर झालं. माझ्या घरामध्ये सुख शांती आली. गुरुजींकडे काही फ्रॉड नाही. काय आहे ते इमानदारीने आहे. फसवीचा काही विषय नाही. गुरुजींकडे जी दीक्षा त्यांनी जी सांगितलेली आहे, यूट्यूबवर जेवढी फी आहे तेवढीच त्यांची फी, त्याच्या व्यतिरिक्त जास्त फी नाही. आणि आपण सर्वांनी, मी सांगतो माझा अनुभव आहे की असं की माझं जीवनाचं कल्याण झालं, माझ्या आयुष्यातील अडचणी नाहीशा झाल्या. तर प्रत्येकाने बेळगावला गुरुजींकडे जाऊन दीक्षा घ्यावी व आपल्या आयुष्याचं, जीवनाचं काहीतरी सार्थक करावं, हे मी सर्वांना विनंती करतो. आणि आपण सर्वांनी एक वेळ अवश्य गुरुजींकडे जाऊन गुरुदीक्षा घेऊन प्रत्येकाने आपापल्या घरच्या काही अडचणी आहेत त्या सोडवाव्या, हे मी सांगतो. माझ्या आयुष्यामध्ये भरपूर संकटं आली. प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची शक्ती मला गुरुजींनी दिली. आणि त्या संकटाला 2 हात करत करत आज मी त्या संकटावर मात करून मी आज विजयी आहे. गुरुजींच्या आशीर्वादाने माझं चांगलं झालं आणि इथून पुढं अजून चांगलं होणार आहे. ही आपल्याला विनंती. तिथं फसवी काही नाही. प्रत्येकाने सहकुशीने आनंदाने जावा, ही आपल्या चरणी सगळ्यांना विनंती. धन्यवाद. जय मशान काली माते.